विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आज निवांत गप्पा मारायच्या आहेत. विषय आहे मोफत शिक्षण. कुणाला? फक्त मुलींना. मुलांना नाही. फक्त मुलींना मोफत शिक्षण आहे. आता याच्या मागचं कारण मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं, की कुठल्यातरी एका मुली दुर्दैवी घटना एखादी घडली होती. त्यामुळं त्यांना जे काही जाणवलं त्यातून त्यांनी हा निर्णय घेतला. पण असा एक प्रश्न आहे, की केवळ मुलींनाच का? आता माझी एक नम्र विनंती आहे मुलींना, की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझं मत मी मांडणार आहे. तुमचं मत माझ्यापेक्षा वेगळं असू शकतं. काहीही प्रॉब्लेम नाहीये. माझं मत काय मी तुम्हाला सांगतो. लाडकी बहीण योजना असं काहीतरी आहे ना, नवीन ऐकायला मिळतंय, की महिन्याला ₹1500 मिळणार आहेत. ओके, ही एक घोषणा. मुलींना मोफत शिक्षण ही एक घोषणा. बरं या घोषणाबद्दल सांगत असताना मी एक घोषणा करून टाकतो, की मी कुठल्याही पॉलिटिकल पार्टीला सपोर्ट करत नाही. मी पूर्णपणे तटस्थ आहे. मी बायस्ड नाहीये. मी याच्या बाजूनं त्याच्या बाजूनं बोलणार नाहीये. बरं 2 घोषणा झाल्या. लाडकी बहीण योजना आणि काय मोफत शिक्षण घोषणा. अजून काही घोषणा सांगतो मी ज्या लहानपणापासून ऐकत आलोय. ₹2 किलो तांदूळ मिळणार. ओके, ₹5 जेवण मिळणार. ओके, भरपूर घोषणा मी अशा ऐकल्यात. आणि या सगळ्या आरक्षण दिलं जाणार. या सगळ्या घोषणा या केव्हा ऐकायला मिळतात सांगू का? जेव्हा निवडणूक जवळ आलेली असते तेव्हा. ओके. बरं आता याबद्दल बोलूया. आपला मुद्दा हा आहे. मोफत शिक्षण मुलींसाठी. ओके. पण बी-एस-सीला मिळणार आहे का? बी-कॉम बहुतेक नाही तिथं सुद्धा. बी-ए नाही. मग कुणाला? उच्च शिक्षण. तंत्र शिक्षण बहुतेक म्हणजे इंजिनिअरिंग. आपल्याला तेच पाहिजे ना. इंजिनिअरिंग कॉलेजच्या फीज एवढ्या प्रचंड आहेत. सिरियसली आहेत. मग अशा वेळेस जी मुलं आता थोडंसं बोलतोय, की ज्यांना कास्टमधून ॲडमिशन मिळते त्यांची फी कमी आहे. पण ओपन कॅटेगरीतून काही स्टुडंट असेल, ओके, तर त्याला फी भरावी लागते. 50% रिफंड होते, पण 50% भरावी लागते. तेवढी भरण्याची पण ऐपत बऱ्याच लोकांची नाहीये. हुशार आहेत मुलं, पण नाही आहेत. मग त्यांच्यासाठी ही योजना पाहिजेच मी या मताचा आहे. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? उत्पन्नाचा दाखला जावा तहसीलदार कार्यालयात आपल्याला काय पाहिजे ते आकडे टाकतात आणि उत्पन्नाचा दाखला घेतला जातो. जर तुमचा बिझनेस असेल तर 8,00,000च्या कमी दाखवणं शक्यच आहे. नोकरीवाल्यांना मात्र शक्य नाहीये. प्राथमिक शिक्षक असेल, तर त्यांचे पगार 8,00,000च्या वर गेलेले आहेत. त्यांना कुठलीही सवलत मिळत नाहीये. ओके, जाऊ दे. आता मुद्द्यावर येऊया. माझं मत मी तुम्हाला सांगतो. यानं काय होणार आहे? मुलींचे ऑप्शन फॉर्म भरताना कॉलेजची लिस्ट चेंज होणार. आता बरेचसे असे कॉलेजेस आहेत, ज्याचे नाव मला घ्यायचं नाहीये. ते लिस्टमध्ये येणार. कुठले कॉलेज ज्यांची फी जास्त असल्यामुळे मुलं नको म्हणत होते. तर ती मुलं सुद्धा येणार. ती 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 कॉलेज सुद्धा लिस्टमध्ये येणार मुलींच्या. ओके. बरं. आता मुद्दा असा आहे, ह्यानं होणार काय? मी तुम्हाला सांगू का? मी गमतीनं माझ्या ऑफलाईन बॅचमध्ये म्हटलं, मुलांना माझ्या क्लासमधल्या अवघड आहे आपलं फार. एक तर मुलींच्या जागा आता 36% इंजिनिअरिंगमध्ये मुली आहेत. येऊ देत, अजून वाढू देत. मी त्याच्या विरोधात नाहीये. तुम्ही प्लीज कुठलाही वेगळा अर्थ काढू नका. पण होतंय काय माहितीये का या केसमध्ये? मग इंजिनिअरिंग करायचं नाहीये, पण फीमध्ये सवलत मिळते. घ्या करा इंजिनिअरिंग. तर येऊ शकतं की जे चुकीचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, मी तुम्हाला सांगतो, ग्रामीण भागात बरेचसे सधन कुटुंब आहेत. ते गव्हर्नमेंटच्या सगळ्या सवलतीचा लाभ घेतात. त्यांच्याकडे रेशन कार्ड पण कुठल्यातरी वेगळ्या कलरचं असतं, जेणेकरून दारिद्र्य रेषेच्या खाली. अरे गावचा सरपंच पण दारिद्र्य रेषेच्या खाली असतो. भले त्याकडे बोलेरो असू दे, नाहीतर स्कॉर्पिओ असू नाहीतर फॉर्च्युनर असू दे, तो दारिद्र्य रेषेच्या खाली असण्याचे केसेस भरपूर आहेत. मग हे जरा चुकीचं होतंय. आता सगळ्यात महत्वाचं, मी तुम्हाला सांगू का, कराड तुम्ही ऐकलंय एक नाव? कराडमध्ये आय थिंक कराड अर्बन बँक आहे किंवा तिथं ना मी तुम्हाला सांगू का, एक जोशी नावाची व्यक्ती त्या ठिकाणी आहे बरं का. मी हे 15-20 वर्षापूर्वीचा एक त्यांची मुलाखत दूरदर्शनवर बघितली होती. ते वाक्य मला अजून पण नेहमी आठवतं. त्यावेळेस गव्हर्नमेंटनं काय केलं होतं, इलेक्ट्रिसिटी बिल जे आहे किंवा कर्जमाफी काय असेल म्हणूया आपण. बघा मधल्या काळात काँग्रेस सरकार, नाव कुणाचं घ्यायला नको, कुठल्यातरी गव्हर्नमेंटनं शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. त्यावेळेस त्यांची मुलाखत मी बघितली होती आणि त्यांचं मत मला आवडलं. त्यांचं म्हणणं काय होतं, की आम्हाला कर्जमाफी नकोय. पण आम्ही जे उत्पादन तयार करतोय त्याच्यावर काहीतरी एम-एस-पी असं काहीतरी असतं ना बाळांनो, म्हणजे एक फिक्स रेट किंवा एक म्हणतो ना आपण मुद्देमालाला एक भाव द्या. त्यांचं म्हणणं बरोबर होतं. कर्जमाफी देऊन काय होणार आहे? मला सांगा, केली कर्जमाफी गव्हर्नमेंटनं. काय झालं? सगळे शेतकरी आता कर्जमुक्त झालेत का? नाही, पुन्हा नव्यानं कर्ज आहेत. मला हेच सांगायचं आहे, की मोफत शिक्षण, ती लाडकी बहीण योजना ह्याच्यात नाही म्हणलं तरी महिन्याला
आता मोफत शिक्षणात किती करोडो रुपयाचा खर्च येणार मला माहित नाही पण गरजू लोकांना ते गरजेचं आहे माझं पण मत आहे. पण बाकीच्या ज्या योजना आहेत, इथे नुसती खिरापत वाटली जाते, ते कमी करून गव्हर्नमेंटनं रोजगार निर्मिती केली पाहिजे. आपल्या देशात इन्व्हेस्टमेंट बाहेरून आली पाहिजे. चीनसारख्या देशानं जे केलं तसं आपण सुद्धा करू शकतो. मी जेव्हा आमच्या काही मित्रांच्या डिस्कशन ऐकतो की नाही, आता सगळे माझे मित्र इंजिनिअरच आहेत. मी या फील्डमध्ये आलोय, पण बरेचसे अजून त्याच फील्डमध्ये आहेत किंवा पहिल्याच फील्डमध्ये आहेत. त्यांनी काय मत सांगितलं, की चायनामध्ये, चीनमध्ये आणि आपल्या देशात फरक काय? आपल्याकडं स्किल्ड लेबर नाही. अनस्किल्ड लेबर ढिगाण आहेत, पण स्किल्ड लेबर नाहीये. आणि चायनामध्ये आहे. म्हणून जगातल्या सगळ्या कंपन्यांनी तिथं प्लांट आहेत, त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे. मी तुम्हाला सांगू का, ते भारताच्या बाबतीत पण होऊ शकतं. मग करायचं काय? गव्हर्नमेंटनं कशावर काम केलं पाहिजे? स्किल डेव्हलपमेंटवर काम केलं पाहिजे. शाळेतूनच सुरुवात केली पाहिजे. आपण बाहेरच्या सगळ्या गोष्टी कॉपी करतो, तर बाहेरचं बघा ना मग. शैक्षणिक स्ट्रक्चर कसं आहे? आपल्या देशात आज पण लॉर्ड मॅकॉलेनं जी काही शिक्षण पद्धती सुरू केली, तीच वापरली जाते. म्हणजे पाठ करा, रट्टा मारा, चांगला स्कोर करा. मी जस्ट एक एक्झाम्पल फळ्यावर लिहितोय. टॉपिकचं नाव आहे पायथागोरस थेरम. ओके. इथं याची व्हॅल्यू 5 दिले. ओके. बी, डी, सी असं समजा. याची व्हॅल्यू 8 दिले. हा 45 दिलाय. आता इथं 8√2. ओके. क्वेशन काय होता, की फाइंड ए-डी अँड बी-सी. तुम्ही म्हणाल काय शिकवायला लागलाय? पण महत्वाचा पॉइंट आहे. हा व्हिडिओ तयार करायच्या अगोदर मी 10th स्टँडर्डच्या बॅचमध्ये होतो. एक सो कॉल्ड हुशार विद्यार्थी आहे. त्यानं काय सांगितलं, की "सर ही प्रिंटिंग मिस्टेक आहे. हे 8 इथं नकोय." मी त्याला म्हटलं, "काय संबंध? काय बोलतोय तू?" सर तो म्हणला, "प्रिंटिंग मिस्टेक आहे. काही पुस्तकात 8 प्रिंट केलंय, काही पुस्तकात 8 प्रिंट केलेलं नाहीये." गणित बघितल्या-बघितल्या तो बोलला. मी त्याला म्हणलं, "क्वेशनमध्ये ए-डी विचारलंय ना, मी ए-डी फाइंड आउट करतो. क्वेशनमध्ये बी-सी विचारलं ना, या दोघांची ॲडिशन करतो. क्वेशन दिलाय तो मी सॉल्व्ह करतो. तू का मला सांगतोयस, की बी-सी पण फाइंड आउट करायचंय?" मला काय म्हणायचंय, की हा कोणता प्रकार आहे? मी खूप अनुभव घेतलाय. म्हणजे हा जो मुलगा आहे, जो मला सांगतोय, त्याने ते गणित पाठ केलंय. बघितल्यानं ओळखलं. म्हणला प्रिंटिंग मिस्टेक. अरे पण परीक्षेत आकडे बदलून चेंज आलं तर म्हणणार आहे का प्रिंटिंग मिस्टेक? दुसरं एक सांगतो. फार पूर्वी आता स्टुडंटचं नाव नको घ्यायला. होता ए-बी-सी एक स्टुडंट. क्लासची एक टेस्ट होती. त्यात डिस्टन्स फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे? √(x2 - x1) ब्रॅकेट स्क्वेअर. आता काही पालक हा व्हिडिओ बघत असेल तर हे फॉर्म्युले माहीत नाहीयेत. झालं काय मी तुम्हाला सांगतो, की त्यात ना Aचे कोऑर्डिनेट 3, 2 आहेत समजा. Bचे 2 - 1 आहेत समजा आणि इथं 3, 7 आहेत. पुस्तकातलं प्रिंट. आणि मी फळ्यावर टेस्ट दिली होती बरं का, लिहिलं होतं आणि माझ्याकडून लिहिताना काय झालं होतं, बदल. कळालं का? की पुस्तकात 3-7 होतं आणि मी काय -3-7 दिलं. समजा स्टुडंटचं नाव निकम आहे. फॉर एक्झाम्पल मला ते म्हणायला बरं पडेल, ए पेक्षा निकम म्हणूया. निकम नावाची स्टुडंट तो पेपर सॉल्व्ह करत होती. प्रॉपर निकम. पेपर सोड पहिला प्रश्न हाच होता. काहीतरी फाइंड आउट करायचं होतं. सॉल्व्ह केलं, खोडलं. पुन्हा सॉल्व्ह केलं, पुन्हा खोडलं आणि तिच्या चेहऱ्यावरचा तणाव मी बघितला. म्हटलं, "काय झालं?" "सर पहिला प्रॉब्लेम सॉल्व्हच होत नाहीये." मी जेव्हा चेक केलं, तेव्हा मी म्हटलं, "पहिलंच बरोबर आहे. तू चूक का केली? ते कट का केलं?" तेव्हा ती स्टुडंट काय म्हणली, "नाही सर, मी कालच हा प्रॉब्लेम सोडवलाय. उत्तर माझ्या लक्षात आहे अजून." डोक्यात काय आलं का? म्हणजे आपण या शिक्षण पद्धतीत आहे, कसलं स्किल डेव्हलप होणार सांगा? पाठांतराचं. काही उपयोग आहे? काही उपयोग नाहीये. इथं मुलांना ना, मी तुम्हाला सांगू का? माझं गव्हर्नमेंटला एकच म्हणणं आहे, ठीक आहे, ह्या योजना गरजू लोकांच्या फायद्याच्या आहेत. पण मेन पॉइंट काय आहे, की गव्हर्नमेंटनं खरोखर स्किल डेव्हलपमेंट वरती काम केलं पाहिजे. दुसरी गोष्ट इन्व्हेस्टमेंट इथं आली पाहिजे. आम्हाला मोफत देऊ नका. आम्हाला स्किल डेव्हलप आम्ही करतो. त्यानुसार आम्हाला तिथं जॉब किंवा रोजगार जे म्हणतात ते निर्माण व्हायला पाहिजे. हां, मी तुम्हाला सांगतो, बोल भिडू नावाचं एक चॅनल आहे. पुन्हा एक आमचा विषयच भारी का विषय असं काही वेगळं एक चॅनल आहे बरं का लक्षात घ्या. तिथे मी व्हिडिओ बघितले, की इंजिनिअरिंगची अवस्था सध्या वाईट आहे. ओके, या विषयावर त्या चॅनलवर व्हिडिओ होता म्हणूया आपण. ठीक आहे. तर होतं काय बघा समजून घ्या. त्यात मी काय ऐकलं तुम्हाला सांगतो, की जॉब नाहीयेत. ओके, प्लेसमेंट नाहीयेत. खूप खूप त्रास आहे. सगळं आहे ते ठीक आहे. त्यातले बरेचसे मुद्दे मला पटले. त्यातले बरेचसे मुद्दे मी तुम्हाला सांगतो. त्याच चॅनलवर मी ऐकलं, की इंजिनिअरिंग कॉलेजेस हे 99% हे पॉलिटिकल क्षेत्रातली जी लोकं आहेत त्यांचेच आहेत. ओके. दुसरा पॉइंट ऑब्व्हियसली त्यांचं टार्गेट समाजसेवेचं नाहीच आहे. पैसाच कमवायचा आहे. तिसरा पॉइंट
फॅकल्टीज म्हणून ज्या घेतल्या जातायत, ते जस्ट इंजिनिअरिंग पास आउट झालेली लोकं घेतली जातायत. 4था पॉइंट त्यांना 4-4 महिने पगार दिला जात नाही. 5वा पॉइंट पगार पाहिजे, ॲडमिशन आणा. त्यांना फिरवलं जातंय सगळ्या ठिकाणी, की ॲडमिशन आणायला फिरा. मग ते बिचारे एम-टेक झालेले लोकं आहेत, म्हणजे इंजिनिअर्स आहेत. ते फिरतायत कॉलेजसाठी ॲडमिशन्स आणतायत. त्यांचं पण एकच टार्गेट, की मला पगार पाहिजे, ॲडमिशन आणले पाहिजेत. मग मला सांगा कसं डेव्हलपमेंट होईल? मग या अशा कॉलेजमधून शिकलेली जी मुलं असतील बाहेर पडणारी, कोणतं स्किल घेऊन बाहेर पडणार आहेत? काय सांगा बघू? बरं आता होतंय काय बघा, की आपले जे मेंढ्या असतात ना मेंढ्या कळपातून जाणाऱ्या, तसेच आपण आहोत. स्कोप जिकडे आहे, पहिली मेंढी जिकडे जाईल तिकडे सगळ्या मेंढ्या गेल्या म्हणूया आपण. पहिली मेंढी खड्ड्यात जरी पडली ना, तर बाकीच्या पण खड्ड्यातच पडतात लक्षात घ्या. मेन मुद्दा काय आहे, की इथं ना आपण इतरांकडे बघून ठरवतो, की आपलं करियर काय करायचं ते. माझं स्वतःचं म्हणणं आहे, की तुम्ही ग्रॅज्युएशन करा. 2-3 वर्ष ठीक आहे, जॉब करा. पण त्याच्यानंतर तुमचं टार्गेट वेगळं असलं पाहिजे. तुम्ही तुम्ही इंजिनिअरिंग झाल्यानंतर तुम्ही इतरांना रोजगार दिला पाहिजे. तुम्ही स्वतःचं काहीतरी केलं पाहिजे आणि इथपर्यंत तुम्ही स्वतःला डेव्हलप करायचं हे लक्षात घ्या. आता हे गव्हर्नमेंटवर सोडून द्या, हे आपण डेव्हलपमेंट केली पाहिजे. मी सांगतो, मी 10th स्टँडर्डच्या मुलांना हे जेव्हा मी बघितलं, तेव्हा त्यांना शिकवायचं बंद केलं आणि त्यांना जे मी सांगितलं तुम्हाला सांगतो. मी 10वीतल्या मुलांना सांगितलं 10वी, 11वी, 12वी 3 वर्ष. इंजिनिअरिंग किंवा डिग्रीतली 4 वर्ष. 7 वर्ष तुमच्याकडे आहेत. कम्युनिकेशन स्किल पहिला इम्प्रूव्ह करा. तुमचं मत प्रभावीपणे समोरच्याशी बोलायला तुम्ही शिका. कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणखीन काय करता येऊ शकतं आपल्याला लक्षात घ्या, की सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगू का? तुम्ही ना असं इमॅजिन करा म्हणजे तुम्हाला एक टार्गेट सेट करा, की मला हे बनायचंय. आणि या क्षणापासून विचार करा तुम्ही ते बनलाय. मग त्या ह्याच्यासाठी ठीक आहे, एन-डी-एची एक्झाम देऊन आर्मीत लेफ्टनंट, कर्नल वगैरे व्हायचं. आता मला वाटतं एन-डी-ए देऊन सेकंड लेफ्टनंट किंवा लेफ्टनंट मला माहीत नाही बरं का. पण हायर पोस्टवर जातो. सैन्यातला अधिकारी हा टोटली वेगळा असतो. त्याची पर्सनॅलिटीच वेगळी असते. मग आत्तापासून तसं राहावा ना. तुम्हाला मी सांगतो माझ्याकडे एक स्टुडंट आहे सोहम वाशिमवरून आलाय बरं का. सोहम ढोबळे त्याचं नाव आहे. कधीही त्याला कॉल करा. पहिलं उत्तर असतं, "येस सर." "सांगा सर, काय करायचंय आपल्याला? कुठे येऊ मी? काय अभ्यास करायचा हे करू का ते करू?" म्हणजे हॉस्टेलचा तो पूर्णपणे जबाबदारी त्याच्याकडे असते. फोन केला की "येस सर" असं उत्तर असतं, प्रश्न असतो, की काय म्हणजे "बोला सर" म्हणजे थोडक्यात कळालं का मला काय म्हणायचंय? व्यवस्थित म्हणजे एकदम ऑर्गनाइज्ड पर्सन आहे लक्षात घ्या. त्याच्या त्या हॉस्टेलच्या रूमवर गेलो ना, सगळं नीटनेटकं छान असतं. डॉक्टर व्हायचंय तुम्हाला आत्तापासून तुमची पर्सनॅलिटी तशीच आहे असा विचार करून राहावा. खरोखर स्वतःहूनच आता एफर्ट्स घेणं गरजेचं आहे आणि सांगू का मी मराठा समाजातील मी आहे बरं का. पण मी तुम्हाला सांगू का पहिली गोष्ट मी आता शिक्षक आहे. म्हणजे मला कुठल्याही मुलाची पुढचा विद्यार्थी कुठल्या जातीचा मी विचार करायला लागलो तर चुकीचं आहे. मी बघितलंय आमच्या मराठा समाजामध्ये आता गेली 10 वर्ष मी बघतोय, की निवडणुका आली की आरक्षण दिलं जातंय. निवडणूक झाली की ते आरक्षण कॅन्सल होतंय. मग मी सगळ्यांना एवढं सांगेन, की मी सगळ्यांना सांगतो मुलांना, तो कुठल्याही कास्टचा असू दे. आरक्षण ठीक आहे फायद्याचं थोडंफार. पण आरक्षणाचा फायदा घेऊन तुम्ही काय करणार आहात? तुम्हाला रतन टाटा आरक्षण देणार आहे का? नाही. तुम्हाला तो एलॉन मस्क आरक्षण देणार आहे का? नाहीये. का रिलायन्समध्ये आरक्षण आहे? नाहीये. कुठे आहे मग? गव्हर्नमेंट जॉबमध्ये. बरोबर आहे. आहेत किती गव्हर्नमेंट जॉब आणि मी तुम्हाला खरं सांगू का? माझे कितीतरी स्टुडंट आहेत, की जे कास्टमधील आहेत. गेले 8-8, 10-10 वर्ष प्रयत्न करतायत. नाही होत. रिझन काय? ज्याच्याकडे पैसा आहे, जे ऑलरेडी भ्रष्टाचारी आहेत, फ्रॉड लोकं आहेत, फोडतायत. 20,00,000 30,00,000 द्या. ह्यांना पेपर मिळतोय अगोदर आणि पेपर घेऊन ते सिलेक्ट होतायत ना. आणि आपण प्रामाणिकपणे काहीही मी तुम्हाला सांगतो, एस-सी कास्टमधले माझे भरपूर स्टुडंट आहेत. अजून नाही सिलेक्शन झालं. खूप प्रामाणिक मुलं आहेत ते. 1-2 मार्कासाठी राहतंय, हे होतंय. माझं म्हणणं पुन्हा तेच पडतंय, की अशा गोष्टीमुळे ना मन थोडंसं नाराज होतंय, की त्यांना गव्हर्नमेंटनं खरोखर स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यायला पाहिजे. ही जी लोकं आहेत पेपर फोडणारे यांच्यावर कडक ॲक्शन व्हायला पाहिजे. पण मी काय म्हणतो, सगळ्यांनाच गव्हर्नमेंट ऑफिसर होणं शक्य आहे का रे? सगळेच होऊ शकतात गव्हर्नमेंट ऑफिसर नाही. मग सगळ्यांना अपॉर्च्युनिटी कुठली आहे आपल्या भारतात? आपली लोकसंख्या. आपली लोकसंख्या ही एक अपॉर्च्युनिटी आहे. यंग जनरेशन तुम्हाला माहितीच आहे. जर्मनीसारखा देश, जपानसारखा देश, ह्यांच्यासमोर भयंकर समस्या आहेत. इटलीमध्ये मी आता ही न्यूज ऐकली होती, खरी किती खोटी मला माहीत नाहीये. पण इटलीमध्ये गेल्या 3 महिन्यामध्ये जन्मच झाला नाही कुठल्या मुलाचा. मग त्यांच्या फार गंभीर समस्या आहे ती लक्षात घ्या त्यांच्या पुढं. त्यांची ना यंग जनरेशन कमी आहे. सगळे ओल्ड पीपल तिथं असणार आहेत. मग अशा वेळेस आपली जी पॉप्युलेशन आहे, मी तुम्हाला खरं सांगू का? मी नाहीये कुठल्या पॉलिटिकल पार्टीचा हे, पण मला ते नितीन गडकरींचे लेक्चर्स खूप आवडतात. भाषण.
कधी कुणावर टीका नाही, काय नाही आणि केवळ ना, केवळ ते काय करतात लक्षात घ्या, की प्रगतीच्या गोष्टी करतात. असंच एक पॉलिटिशियन आहे बरं का, की त्याचं इंग्लिश एकदम परफेक्ट आहे. शशी थरूर. ओके. केरळमध्ये ते खासदार होते. आता आहेत की नाहीत मला माहीत नाहीये लक्षात घ्या. पण YouTubeवर शॉर्ट्समध्ये, Instagramमध्ये तुम्ही त्यांचे काही शॉर्ट्स बघितले असतील. ते सरळ मी बघितलं एक इंग्लिश इंटरव्ह्यूअर होता. ओके. तो त्यांचा इंटरव्ह्यू घेत होता. तिथे ते स्पष्टपणे म्हणले, की तुमच्या देशानं आमच्या देशाला लुटलं. ते आमच्या इथं आले. 150-200 वर्ष लुटलं भारताला आणि त्या पैशाच्या जीवावर इकडं तुम्ही स्वतःच इम्प्रूव्हमेंट केलेली आहे. प्रगती केलेली आहे. आज परत तीच कंडिशन आहे. आपल्या लक्षात येत नाहीये, जगातल्या सगळ्या कंपन्यांना भारतात यायचंय. पण किती कंपनी नाहीये सांगा. आता ऑटोमोबाईल इंडस्ट्री सगळ्यात मोठी कंपनी कुठली आहे? VW ग्रुप, Volkswagen ग्रुप आहे इंडियामध्ये आलाय. Toyota आहे, Suzuki आहे, सगळे Honda आहे. मी तुम्हाला सांगतो हे Mercedes सारख्या कंपनी आहेत. BMW ह्याचे सगळ्यांचे प्लांट आता पुण्यासारख्या ठिकाणी बऱ्यापैकी आहेत. चेन्नईच्या ठिकाणी प्लांट आहेत. लेलँड सारखी कंपनी म्हणूया आपण. मेन पॉइंट काय? का आपल्या आले तिथं? का? आपल्या इथंच मार्केट आहे लक्षात घ्या आणि हे आपल्याला विचारात घेतलं पाहिजे. आता ठीक आहे हा स्मार्ट बोर्ड आहे. मी तुम्हाला सांगू का? मी तुम्हाला सांगतो, की आमच्या इथं अजून मला 2 बोर्ड घ्यायचे आहेत क्लासरूममध्ये लावण्यासाठी. तर मी बघितलं, की ठीक आहे आमचे एक मित्र आहेत. त्यांचा एक मित्र आहे. ते एक काम करतात विकण्याचं. पण त्यांची टेक्निकच वेगळी आहे. त्यांच्याकडे एक बोर्डच आहे, स्टँड आहे. ते क्लासेस मला वापरा तुम्ही 8-9 दिवस. बघा तुमच्या काही अडचणी असतील तर आम्हाला सांगा आणि मग आपण बोलू. मी तुम्हाला सांगतो त्यांच्याकडे वेळ नाहीये क्लासेसला व्हिजिट द्यायला एवढे त्यांच्याकडे कस्टमर आहेत. मग बिझनेसमध्ये आहे ग्रोथ इंडियामध्ये. कॉम्पिटिशन किती का असेना. मी साताऱ्यात आलो तेव्हा आमच्या कॉलनीतच 3 क्लासेस होते. आहेत अजून ते चालतं काही इश्यू नाहीये. पण मेन पॉइंट काय, मी जर विचार केला असतो, "अरे बापरे! ऑलरेडी 3 क्लासेस आहेत, आपलं चालेल का?" असं जर मी विचार केला तर कसं झालं असतं? चुकी झालं असतं ना. तर माझं म्हणणं काय, नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा बिझनेसकडे वळालं पाहिजे. ओके. आणि ह्या गोष्टीकडे ना दुर्लक्ष केलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, गव्हर्नमेंट बऱ्याचशा गोष्टी मोफत देण्याचा प्रयत्न करतं. त्यात हो म्हणून भ्रष्टाचार पण चालतो. ओके. ते आपण नाही रोखू शकत. पण मुद्दा असा आहे, की इथं प्रामाणिकपणे ज्याला खरोखर गरज आहे, त्यानंच त्याचा फायदा घेतला पाहिजे. वाईट वाटतंय मला, की ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, घरात 2-2 टू व्हीलर आहेत, फ्लॅट आहे, बंगला आहे, त्यांना सुद्धा या योजनेचा आता फायदा होणार आहे. मग हे बघून वाईट वाटतंय. पण अशी पण कंडिशन आहेत, मी तुम्हाला सांगू का, अशी मुलं आहेत, की ज्यांना पुढे शिकायचं का नाही शिकायचं असा विचार करावा लागतोय. शिकायचं म्हणजे 4 वर्ष. त्यावेळेस इतका खर्च होतोय. जरी मोफत फी माफ केली तर बाकीचा खर्च मेस आलं, हॉस्टेल आलं, सगळ्या गोष्टी आल्या. एवढी सुद्धा ऐपत नाहीये. तर मी तुम्हाला सांगू का, अशा वेळेस खरोखर त्या मुलांना अशा योजनेचा खरोखर फायदा व्हायला पाहिजे. पण होतंय काय? पैशाचा विचार प्रत्येकजण करणार आहे. 5-6 लाख रुपये वाचत असतील तर एवढं प्रामाणिकपणा कोण करणार आहे? हे आपण करायचं आहे. मला अशी एक पिढी बनवायची आहे, की खरोखर ती प्रामाणिक असेल. हां, ती समाजाचा थोडाफार विचार करेल. ओके, सामाजिक कार्यात भाग घेईल, अशी आपली पुढची पिढी आपल्याला पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो ते होणार आहे. खूप चांगली लोकं असतात. खूप चांगली लोकं असतात, खूप चांगली मुलं आहेत. ह्यांनाच प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. ओके, मग आता इतका वेळ तुम्ही ऐकताय गप्पा माझ्या, त्यासाठी मनापासून धन्यवाद. मोफत शिक्षण सरकारचं धन्यवाद. वेळेत जी-आर आणला. ओके, वेळेत आणला. पण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मला ह्या पॉइंटबद्दल बोलायचं आहे. सांगितलं तुम्ही आम्हाला, चला फी माफ करणार आहे. याच्याबद्दल बोला. इथं मी काय लिहिलंय बघा 50-50% रूल घोषणा देऊन झालेला आहे. 50 म्हणजे सांगतो सीईटीचे 50% मार्क आणि बोर्डचे 50% मार्क. हे होणार आहे का? प्लीज तेवढं तरी अगोदर कळवायला पाहिजे ना आम्हाला. म्हणजे आम्हाला ठरवावं लागेल, की बोर्डची एक्झाम द्यायची आहे का नाही द्यायची. रिपीट करणाऱ्या मुलांसाठी बोलतोय मी हे. मग या मुद्द्यावर मी 1-2 दिवसात नक्की बोलेन बरं का. सिरियसली मंत्री लोकांपर्यंत हे गेलं पाहिजे आणि आता वेळ आहे. ते आपल्या बोलण्याकडे लक्ष देणार आहेत. निवडणुका जवळ आलेल्या आहेत. आता विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय नक्की घेतले जातील. म्हणजे आहे का नाही एवढासा प्रश्न आहे. हे नक्कीच याचं उत्तर मिळणार आहे आपल्याला. लवकर मिळवण्यासाठी आपण मिळून प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, मग हा व्हिडिओ थांबवतोय तर मी. ऑल द बेस्ट.